ज्या घटनेमुळे अंगावर काटा आलाय तो साताऱ्याच्या अंगावर काटा आलाय। ज्या साताऱ्यामध्ये प्रतापगड आहे, ज्या साताऱ्यामध्ये अजिंक्यतारा आहे, ज्या साताऱ्यामध्ये सज्जनगड आहे, ज्या साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द झालेली आहे, त्या साताऱ्यामध्ये दुसरीत शिकणाऱ्या चिमुरडीवर बलात्कार, ही साताऱ्यातलीच घटना। खरं तर आजपर्यंत आपण वेगवेगळ्या माध्यमातून भेटत आलोय, व्याख्यानाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी भेटलोय किंवा त्याचबरोबर आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयांवरती मी बोललोय। पण खरं तर यावेळी ज्या पद्धतीनं मला जे वाटतंय तर ते व्यक्त होणं फार गरजेचं आहे। अन्यथा म्हणजे मलाच जे काय आहे ते आयुष्यामध्ये एक दडपले पण असतं, ते दडपले पण यापुढे येईल। म्हणजे माझा जन्म हा दुटाळवाडी नावाच्या एका गावामध्ये झालाय। त्याच्या शेजारचं एक गाव आहे सासपडे। लहानपणापासून इथं वावरलोय, खेळलोय, बागडलोय, सगळ्यांसोबत भेटत आलोय। अगदी आईच्या आजूबाजूची असणारी मंडळी ही आपल्यासाठी फार मोठी असते आणि वात्सल्याचा त्यामध्ये एक पाझर असतो। अगदी 4 दिवसांपूर्वी घडलेली घटना आहे। त्या घटनेमुळे अंगावर काटा आलाय तो साताऱ्याच्या अंगावर काटा आलाय। अवघ्या महाराष्ट्राला त्याचं खूप वाईट वाटलंय। ही घटना जेव्हापासून ऐकलीये तेव्हापासून अस्वस्थ तर वाटतेच, पण पुढे काय हा प्रश्न सातत्यानं पडत राहतोय। म्हणजे बघा साधी गोष्ट आहे, एक छोटी आमची ताई 13 वर्षाची आहे। ती 13 वर्षाची ताई शाळेतनं घरी येते, घरी आल्यानंतर घरच्यांकडनं चावी घेते, घरात जाते, घरात गेल्यानंतर कपडे बदलताना शेजारचा युवक येतो, तो युवक तिच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो। ती नकार देतीये, आपल्या मनासारखं होत नाही, हा नकार त्याला पचवता येत नाही म्हणून एक वरवंटा घेतोय, तो वरवंटा तिच्या डोक्यामध्ये टाकतोय आणि तिला जागचं खल्लास करतोय। ही घटना म्हणजे मला ही गोष्ट किती भयंकर आहे। पहिली गोष्ट असं होणं ही फार भयंकर गोष्ट आहे, ही तुम्हालाही माहितीये, मलाही माहितीये। पण एखाद्या पुरीचा सहज खून करण्याची मानसिकता तयार होते, एवढी सहजता जी आहे ती सहजता कशी तयार होऊ शकते? आणि हे त्या साताऱ्यामध्ये होते ज्या साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जास्तीत जास्त किल्ले आहेत। माफ करा, म्हणजे बोलताना मला खरं सांगायचं तर फार अस्वस्थता किंवा फार हे जे वाटतंय त्याच्यामुळे कदाचित माझे शब्द चुकतील, पण माझ्या भावना बरोबर आहेत हे मला वाटतंय, म्हणून मला या ठिकाणी बोलायचंय। ज्या साताऱ्यामध्ये प्रतापगड आहे, ज्या साताऱ्यामध्ये अजिंक्यतारा आहे, ज्या साताऱ्यामध्ये सज्जनगड आहे, ज्या साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द झालेली आहे, त्या साताऱ्यामध्ये हे सगळं घडताना नेमकं काय वाटेल? विचार करा, रांजाच्या पाटलाचं उदाहरण हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आजपर्यंत आम्ही व्याख्यात्यांनी सातत्यानं ते बोलून बोलून फार गुळगुळीत केलंय आणि तुम्ही सगळ्यांनी श्रोत्यांनी ऐकून ऐकून त्याचा हरिपाठ परिपाठ सगळं केलंय, त्याची पारायणं केली आहेत। पण आता गावागावच्या पारायणांमध्ये जसं फक्त ऐकायलाच माणसं येतात, त्याचं काहीच होत नाही, तसं या उदाहरणाचं झालंय का? सासपड्यातली माणसं कार्यालयाजवळ पोहोचली, त्या आयाबायांनी तिथं आक्रोश केला, त्या नराधमाला फाशी द्या म्हटलं, कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी पोलिसांनी घेतली, सगळं झालं, आमदार मंत्र्यांनी तिथं भेटी दिल्या, सगळं झालं। माझा साधा असा प्रश्न आहे, जर आपल्या विरोधी गटातला एखादा माणूस आपल्याला पटला नाही, एखाद्या पत्रकारानं आपल्यावरती टीका केली, तर त्याला कसा गप्प बसवायचा याची हातोटी असणाऱ्या माणसांना हे असे नराधम का गप्प बसवता येत नाहीत, हा खरं तर मला प्रचंड मोठा प्रश्न आहे। हे काय चालू आहे नेमकं? बघा साधी गोष्ट, मी काही घटना काढल्यात आणि त्या घटना वाचून दाखवतो, त्या फक्त साताऱ्यातल्या आहेत। बघा हे प्रकरण घडलंय, त्याच्या आधीचं प्रकरण आहे साताऱ्यात 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत। 65 वर्षाच्या वृद्ध महिलेवर रात्रीच्या वेळी बलात्कार, ही साताऱ्यातलीच घटना आहे। 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, 500 रुपयांचा आमिष दाखवलाय आणि 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार घडण्याची घटना साताऱ्याच्या जवळच्या एका उपनगरात घडलेली आहे। पॉर्न बघायच्या नादामुळे नराधमाने साताऱ्यातील 13 वर्षाच्या मुलीला संपवलं, ही घटना आहे। साताऱ्यात दुसरीत शिकणाऱ्या चिमुरडीवर बलात्कार, ही साताऱ्यातलीच घटना आहे। 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे। सातारा हादरलं, 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, तीच म्हणून सोसू शकली, दुसरी असती तर जगणं अवघड झालं असतं। काय वाक्य आहे? तीच म्हणून सोसू शकली, दुसरी असती तर अवघड झालं असतं। मला हे सगळ्या घटना आहेत, आणखीन भरपूर घटना आहेत, घटनांची मालिका संपत नाही। काय होतं फार फार तर घटना घडते, सगळे गळे काढतात, पत्रकार बातम्या करतात, आम्ही सगळे राजरोस्ते बघतो, शेअर करतो, लाईक शेअर सबस्क्राईब, विषय संपला। आम्ही कॅन्डल मार्च काढतो, हातात कॅन्डल असते, ती कॅन्डल मार्च काढून आम्ही रस्त्याने चालत असतो,
प्रकाश पडत असतो, पण तो प्रकाश आमच्या डोक्यात का पडत नाही हा प्रश्न मला फार मोठा या ठिकाणी पडतो. आज आणखी किती प्रकरणं घडणार आहेत, किती गावात हे सगळं घडणार आहे? बरं, माझा साधा प्रश्न आहे, सोसणाऱ्या आर्यासाठी आपण काय करणार आहोत का? आणि हे जे राहुल आहेत, राहुल यादव नराधामाचं नाव आहे, ते गावोगावी असे राहुल आहेत, त्या गावोगावच्या राहुलची ही जी मानसिकता आहे ती मानसिकता बदलवण्यासाठी या पातळीवर काय प्रयत्न होणार आहेत का? माझी विनंती आहे. म्हणजे अगदी साताऱ्यातल्या या बाजूच्या नेते असो, त्या बाजूचे नेते असो, सगळे सामाजिक कार्यकर्ते असो, पत्रकार असो, एक सामान्य नागरिक म्हणून त्या सासपड्यातल्या आयामायांचं एक लेकरू म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की इथं पुन्हा आर्या होऊ नये, इथं पुन्हा अशा पद्धतीच्या घटनांच्या मालिका होऊ नयेत, यासाठी आता ठोस प्रयत्न केले पाहिजेत. आणि दुसऱ्या बाजूला इथल्या पोरांची मानसिकता ही इतकी सहज होऊ नये की कोणाचा तरी जीव घ्यावा, इथपर्यंत जाऊ नये, यासाठी आता आपल्याला प्रयत्न करायला हवेत. ते करायला हवेत हा विचार या निमित्ताने या ठिकाणी मांडतो. फक्त एवढंच की ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास घडला, ज्या साताऱ्याच्या मातीमध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा स्पर्श लाभला आणि बराच काळ त्यांचं वास्तव त्या ठिकाणी, त्यांचं जे इतिहास त्या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट आहे की साताऱ्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील नावाच्या एका महामानवाची एक प्रचंड मोठी कारकीर्द झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची एक महाव्यक्ती या ठिकाणी शिकली आहे. याच साताऱ्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्याचं एक राज्य झालंय, एक काळ संपूर्ण त्या ठिकाणी गेलाय. क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा ओळखला जातो. माझा प्रश्न आहे, बातम्या येत असताना क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा या साताऱ्याची ओळख नराधामांचा जिल्हा म्हणून व्हावी असं तुम्हाला वाटतंय का? कायम अत्याचाराची भूमी म्हणून व्हावी असं वाटतंय का? म्हणून इतकं ही जनरलायझेशन होऊ नये, इतकी ही सहजता होऊ नये की कोणीतरी राजरोस गुन्हे करेल. यासाठी आता आपल्याला काळजी घ्यायला हवी. बघा, विचार करा, आणि जर विचार करणार असाल तरच शिवाजी महाराज की जय म्हणा. धन्यवाद.